भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून पुणे जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारी केली जाणार आहे। परंतु नागरिकांकडून या ठिकाणी भ्रष्टाचार होत असलेलेचे आरोप, हे काम निकृष्ट होत असलेलेचे आरोप केले जात आहेत। याच ठिकाणी अनेक अधिकारी डोळेझाक करत आहेत। हेच पाहण्यासाठी आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आज आपण नसरापूर या ठिकाणी आलेलो आहोत। नमस्कार, मी जीवन सोनवणे आणि आपण पाहतात राजगड न्यूज। भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी देण्यात आली। परंतु कार्यकाळ उलटून देखील या आरोग्य केंद्राचं अद्यापपर्यंत बांधकाम देखील पूर्ण नाही आहे। 2024 मध्ये याला पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत सुमारे 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। या मंजुरीमध्ये आरोग्य विभागाला लागणाऱ्या म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू किंवा अनेक रूम्स या ठिकाणी बांधण्यात येणार होत्या। एक भव्य अशी इमारत उभारली जाणार होती। परंतु या इमारतीमध्ये आता अनेक गोष्टी या दिसून येत नाहीत। त्यामध्ये प्रथमतः पाहिलं गेलं तर महिला प्रसूतिगृहामध्ये एक तर वॉशरूम नाही आहे, महिलांसाठी वॉशरूम नाही आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट विचारात घेतली तर या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं असलेलं पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे भिंतीला गेलेले तडे। याच कारणावरून असं दिसतंय की हे बांधकाम जे आहे मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यामध्ये दुसरी गोष्ट विचारात घेतली तर फ्रंट ज्यावेळेस सुरुवात केली जाते की मुख्य दरवाजाच्या समोर ज्या लोकांसाठी नागरिकांसाठी येण्यासाठी असलेल्या पायऱ्या, ह्या पायऱ्या अद्यापपर्यंत केलेल्या नाहीत। एक साईडनंच पायऱ्या केलेल्या आहेत, परंतु अनेक लोक जमा झाली तर यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी पायऱ्या नाहीत। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी पाहिली जाते ती म्हणजे सेफ्टी पॉईंट। त्याच्यामध्ये सेफ्टी पॉईंट कुठल्याही प्रकारचं बाबा या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीच्या नियंत्रणासाठी कोणती गोष्ट करण्यात आलेली नाही आहे, ती म्हणजे एक्झिट डोर। हे कोणत्याही प्रकारचा एक्झिट डोर जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे। असे अनेक आरोप केले जातात। महत्त्वाचं सांगायला गेलं तर आजच पशुसंवर्धन विभागाचे सभापती अमोल नलावडे यांनी या ठिकाणी भेट दिली। भोर तालुक्यामधील देखील राष्ट्रवादीचे अनेक नेते या ठिकाणी भेट देऊन गेले, यांनी पाहणी केली। या पाहणीमध्ये अनेक गोष्टी त्यांना अनेक त्रुटी जाणवल्या। याच्यासाठी विशेष म्हणजे यांच्याकडून पुन्हा एकदा भरीव असा निधी मंजूर करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट केलं। नक्की या ठिकाणी होणाऱ्या काळ्या बाजाराला, भ्रष्टाचाराला कारणीभूत कोण आहे? जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।